नवी मुंबईतील नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगीशिवाय उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 70 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला। या प्रकरणी आज अमित ठाकरे नवी मुंबईतील नेरूळ पोलीस स्टेशनला नोटीस घेण्यासाठी सकाळी 11 वाजता जाणार आहेत। तत्पूर्वी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील। अमित ठाकरे यांच्यासह या ठिकाणी 70 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगीशिवाय उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आज अमित ठाकरे हे स्वतः नवी मुंबईतील नेरूळ पोलीस स्टेशनला जाणार आहेत। नोटीस घेण्यासाठी 11 वाजताची वेळ देण्यात आली। काय अधिकची माहिती? नीलम, नक्कीच नवी मुंबईतील सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचं अनावरण जे आहे ते अमित ठाकरे यांनी केलं होतं। त्यांच्यासह मनसैनिक मोठ्या संख्येने होते। याच प्रकरणी नवी मुंबईतील पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। एकूण 70 मनसैनिकांसह अमित ठाकरे यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी जर नवी मुंबईचे पोलीस हे स्वतः दादर येथे आले होते, अमित ठाकरेंना नोटीस बजावलेली आहे। मात्र अमित ठाकरे यांनी ही नोटीस स्वीकारलेली नाहीये। त्यांनी आपण या पोलीस स्टेशनमध्ये येऊन नोटीस स्वीकारू असं म्हटलं होतं। त्याचप्रमाणे आज ते नोटीस स्वीकारण्यासाठी जाणार आहेत। मात्र यापूर्वीच आपण जर बघितलं तर नवी मुंबई मनपा प्रशासनाने आणि तेथील राजकीय नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलेलं, अनावरण केलेलं आहे। मात्र आता पुन्हा अमित ठाकरे त्या पुतळ्यापाशी जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करतील आणि नंतर ते पोलीस स्टेशनमध्ये जातील आणि नोटीस स्वीकारतील। दरम्यान पुढील कार्यवाहीला जी सामोरे जाणार आहेत अमित ठाकरे असं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान आता पुढे नक्की यामध्ये काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण मंत्री गणेश नाईक यांनी हा गुन्हा मागे घ्यावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे पोलिसांना, तसं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे हा गुन्हा मागे घेतला जातो की गुन्हा यामध्ये खटल्यात वाढ केली जाते, तसंच हा गुन्हा चालवला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। की अमित ठाकरे आज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कशा प्रकारे सहकार्य पोलिसांना करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकीकडे मनसैनिकांमध्ये संताप पाहायला मिळतोय। जी, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।